अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या खूप सुंदर अशा व्हिडिओला सुरुवात करते। तर उद्या आहे मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार। तुमच्या इच्छेनं आपण 7, 9, 11, 21 असे गुरुवार आपण करत असतो मार्गशीर्ष महिन्यामध्ये। तर तुम्हाला शक्य होईल तेवढे गुरुवार करू शकता तुम्ही। आणि उद्यापासून आपल्याला कुठल्या सेवा करायच्या आहे, लक्ष्मी माताला कसे प्रसन्न करायचे आहे, तर बघा आपण दिवाळीला सुद्धा आपण स्वस्तिक काढल्या होत्या, तसंच आपण आता मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपल्याला काय काय सेवा करायला ज्यांनी लक्ष्मी माता आपल्यावर प्रसन्न होईल ते बघूया। सर्वप्रथम उठल्यानंतर आपण आपला उंबराला हळदीचं लेपन करायचं आहे। सगळ्या घरांमध्ये आपल्याला गोमूत्र शिंपडायचं आहे, कारण गुरुवार असल्यामुळं आपण आपलं डोक्यावरून आंघोळ करत नाही, डोकं आपण धुत नसते। गुरुवारी आपण घरी पोछासुद्धा मारत नाही। काही घरामध्ये पाळल्या जाते, काही घरांमध्ये पाळल्या जात नाही। तर उद्या फक्त आपण एवढं लक्ष ठेवायचं आहे की आपण महिलांनी डोक्यावरून आंघोळ करायची नाही आहे। त्या दिवशी गुरुवारी कधीही आपलं डोकं धुतल्या जात नाही, त्यामुळं ही काळजी घ्यायची आहे महिलांनी। आणि उंबऱ्याचं लेपन त्यानंतर सकाळी कोणी लक्ष्मी मातेची पूजा ही सकाळी मांडणी करतात, कोणी लक्ष्मी मातेची पूजेची संध्याकाळी मांडणी करतात। तर तुम्हाला शक्य झालं सकाळी तर 8च्या पहिले या पूजेची मांडणी करा, आणि संध्याकाळी जर होत असेल तर 6 वाजता 7:30 वाजेपर्यंत तुम्ही मांडणी करू शकता, कारण ही टाईम आहे लक्ष्मी मातेला घरात येण्याची टाईम आहे। त्यामुळं तुम्ही त्यांचं स्वागत चांगल्या प्रकारे करा। बघा, तर आपल्याला आता काय करायचं आहे, सकाळी आपल्याला सर्वप्रथम देवाऱ्याची आपल्या घरात जे देव आहे त्यांची पूजा करायची आहे। त्यानंतर स्वामींची सेवा 21 अध्याय शक्य असेल तर 21 अध्याय वाचा, नसेल शक्य 21 अध्याय वाचणं तर 3 अध्यायही वाचू शकता तुम्ही रोजच्याप्रमाणे। आणि त्यानंतर जिथे आपण पूजा मांडणार आहे तिथे पोछा नाही मारायचा, फक्त आपण तिथे गोमूत्राने शिंपडायचं आहे आणि त्याचं असं हाताने पसरून घ्यायचं आहे आणि त्यावर माता लक्ष्मीची पूजेची मांडणी करायची आहे। तर मांडणी कशी करायची आहे, सर्वप्रथम आपण माता लक्ष्मीसाठी हिरव्या रंगाचा एक कापड अंथरायचा आहे। त्यानंतर तांदळाची असेल किंवा गव्हाची असेल रास ठेवायची आहे। त्या रासेवर एक तांब्याचा किंवा पितळीचा गडवा ठेवायचा आहे। त्याला उभे अशा प्रकारे कुंकाचे 5 बोट लावायचे आहे आणि नारळाचे जे हे असते वर ठेवायचं आहे आणि त्या नारळाला सुद्धा व्यवस्थित सजवायचं आहे। कोणी नारळाला लक्ष्मी मातेचं चेहराच लावतात, तर कोणाकडे ते पॉसिबल नसेल तर व्यवस्थित नारळाला, कारण ही लक्ष्मी माता आहे, जसं आपण साज शृंगार करतो त्याच प्रकारे त्या नारळाला सुद्धा आपण साज शृंगार करायचा आहे। म्हणजे की कुंकू, जसं की आपण महिला कुंकू लावतो, आपण महिला नथ घालतो, तर तशा नथ वगैरे नारळाला सुद्धा लावल्या जाते। तशा प्रकारे तुम्ही त्या नारळाला सजवायचं आहे, जेणेकरून ते आपल्याला सुद्धा प्रसन्न वाटते आणि आपल्याला प्रसन्न वाटल्यानंतर आपणच आनंदी राहतो। पूजा वाचताना, पूजा करताना तर आपल्याला खूप छान वाटते। त्यामुळं तुम्ही हे नक्की करा। आणि ज्या महिला जॉबवर जातात त्यांना बिलकुल शक्य होत नाही पूजा वगैरे मांडणी करणं, तर त्यांनी फक्त आपल्या घरामध्ये जो असतो माता लक्ष्मीचा फोटो, त्याला धूप दीप दाखवायचा आहे आणि कहाणी वाचायची आहे। त्यामुळं सुद्धा माता लक्ष्मी प्रसन्न होते, कारण देव आपली श्रद्धा बघतो। पूजा कशी मांडली, काय मांडली हे नाही बघत, फक्त देव आपली श्रद्धा बघतो आणि निष्ठा बघते। त्यामुळं आपल्याला ही अशी अगदी सोपी साधी सेवा आहे माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी, ही तुम्ही नक्की करा। आणि प्रत्येक गुरुवारी मार्गशीर्ष महिन्यात तुम्हाला शक्य असेल तर पूर्ण मार्गशीर्ष महिना दिव्यामध्ये तुम्ही लवंग टाका। पूर्ण महिना शक्य नसेल तर गुरुवारच्या गुरुवारी ही सेवा केली तरीही चालेल, पण ही अत्यंत प्रभावशाली सेवा आहे। यामध्ये तुम्हाला दिव्यामध्ये 2 लवंगा टाकायच्या आहे।
जेणेकरून माता लक्ष्मी माता तुमच्यावर प्रसन्न राहील. माझं म्हणणं आहे तुम्ही रोजच ही सेवा करा. लवंगा रोज तुम्ही 2-2 लवंगा आपण जो दिवा लावतो त्यामध्ये टाका आणि तुळशीसमोर विष्णू सहस्त्रनामाचे पठण करा. तुळशीसमोर बसून अत्यंत प्रभावशाली सेवा आहे. आणि दर गुरुवारी तुम्ही तुळशी मातेला दूध अर्पण करा. दूध थोडं प्रमाणात जरी टाकलं तरी चालेल, पण दर गुरुवारी तुम्ही तुळशी मातेला हे दूध अर्पण करायचं आहे. जेणेकरून तुमची लक्ष्मी माता तुमच्यावर खुश होईल. आणि हे उपाय केल्याने अगदी पैशाचा पाऊस पडते असं नसते. ह्या उपायामुळं कुठेतरी आपले जे मार्गात जे कामामध्ये अडथळे येतात ते अडथळे येण्यास दार बंद होते आणि आपल्या मनातल्या इच्छा पूर्ण व्हायला लागतात. म्हणजे जे आपल्या समोर अडथळे आणतात ते काही प्रमाणात कमी होते. असं नाही की हे उपाय केल्याने एकदम पाऊस वगैरे पडते. असं कुठलेही उपाय केल्याने पाऊस वगैरे पडत नाही. फक्त एवढं की याने उपायामुळं आपल्या मध्ये आलेले संकोच, निसंकोच, अपयश ह्या गोष्टी दूर होण्यास मदत होतात. तर आजचा व्हिडिओ माझा कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.